यावेळेला देवाच्या वचनाकडे प्रियानं आपण जाऊया आणि मला वाटतं एक प्रार्थना वाढदिवसासाठी राहिलेली आहे ना, स्नेहलसाठी प्रार्थना राहिलेली आहे. प्रार्थनेमध्ये आपण आठवून ठेवूया. यावेळेला परत एकदा आपण एक लहानशी प्रार्थना करू. सिस्टर मावची प्रार्थना करते स्नेहलसाठी, स्नेहल कांबळे, मनीष ब्रदर यांच्या मुलीसाठी आणि वचनासाठी देखील प्रार्थना करते. आपण प्रार्थना करू. अतिपवित्र आमच्या थोर जिवंत प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, तू रात्रभर आमचा उत्तम प्रकारे सांभाळ केला, सगळ्यांना चांगल्या प्रकारची झोप लागू दिली आणि हा दिवस तो आमच्या आयुष्याला जोडला. प्रभू, तुझे आभार मानतो. तुझी कृपा आमच्यावरती आहे आणि देवा खरोखर आम्ही प्रार्थना करतो. आज जगामध्ये, देशामध्ये आणि अनेक राज्य आहेत, त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहू गेलं तर प्रभू परमेश्वर पित्या, ते लोक सुरक्षित नाही आहे, परंतु देवा तू आम्हाला आजपर्यंत या जिवंतांच्या भूमीवरती सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि देवा खरोखर उघडपणे तुझं वचन ऐकण्याची आणि गाजवण्याची संधी तू आम्हाला दिलेली प्रभू परमेश्वर पित्या, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर पित्या, सुरुवातीच्या समयामध्ये आम्ही जे काही तुझं गाणं गाऊन स्तुती भक्ती केली, तू मान्य केलेली प्रभू परमेश्वर पित्या. आणि देपा इथून पुढची भक्ती देखील देपा तू आशीर्वादित करशील. जे आमच्यासाठी येणारं वचन आहे प्रभू परमेश्वर पित्या, ते देखील तू आमच्यासाठी आशीर्वादित करशील असा आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वर पित्या. बाळकसाहेब बोलत असताना प्रभू परमेश्वर पित्या, ते ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला तो विशेष करून सहाय्याने मदत कर. आणि देपा खरोखर ते आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये न ठेवता ते इतरांना सांगावं, यासाठी तू प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. प्रभुदेप्पा, आम्ही प्रार्थना करतो स्नेहलसाठी. देप्पा, तिला तू वर्षभर सांभाळलेलं आहे प्रभू परमेश्वर पित्या. आणि देप्पा, ती नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रभुदेप्पा तिचं तू ताबा घे. देप्पा खरोखर तू आजपर्यंत तिच्याद्वारे तुझा गौरव करून घेतलेला आहे आणि इथून पुढे देखील देप्पा तू तिच्याद्वारे तू उंचावलं जाशील असा आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वर पित्या. तिची काळजी घेणारे तिचे आईवडील, त्याचबरोबर आजी आणि इतर जे नातेवाईक आहे प्रभू परमेश्वर पित्या, यांना देखील तुझ्या हातामध्ये देते प्रभू परमेश्वर पित्या. देपा, प्रत्येकाचं मार्गदर्शन तू तिला दिलेलं आहे आणि देपा तुझं सामर्थ्य देखील तिला तू दिलेलं आहे, याबद्दल देखील आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देपा, आम्ही प्रार्थना करतो मनीष ब्रदर आणि प्रतिभा सिस्टर यांच्यासाठी देखील प्रभू परमेश्वर पित्या. त्यांचं जीवन तू आजपर्यंत आशीर्वादित केलेलं प्रभू देप्पा, आणि इथून पुढे देखील तू त्यांना चालवशील आणि देप्पा त्यांच्याद्वारे तू उंचावलं जाशील असा आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वर पित्या. देप्पा, त्या दोघा अभयतांना तू चांगले आरोग्य दे प्रभू परमेश्वर पित्या, जेणेकरून त्यांनी तुझी जी सेवा आहे ती सेवा करावी, यासाठी तू त्यांना तू सहाय्याने मदत कर. देप्पा, संपूर्ण कांबळे कुटुंबाला तुझ्या हातामध्ये घे. देपा, आता इथून पुढची वेळ तुझ्या हाती देते. मान सन्मान गौरव देत लहानशी प्रार्थना तुझ्याच गोड आणि पवित्र नावात सादर केली म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू. माझा उपदेश प्रयत्न मी सुरू करण्याआधी किंवा माझं जे आज शीर्षक आहे ते सांगण्याआधी, ज्यावेळेला मी या अहमदनगरमध्ये आलो त्यावेळेला एक अशी या ठिकाणी जी गोष्टी घडत होत्या त्याबद्दल थोडीशी आठवण करून देत होतो की मला खरं तर इंगळे पाळकसाहेबांनी म्हणाले होते की 3 महिन्यासाठीच तुम्हाला मी आमंत्रण देत आहे. पण 3 महिन्यानंतरसुद्धा मी का पुढे चालू ठेवलं, तर त्यावेळेला प्रियानो, इथे वचनाचा जो अभाव आहे, म्हणजे आपल्या मंडळीतच नाही तर 3 महिन्यात अहमदनगर शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रियानो आम्ही ज्यावेळेला दोघंही जात होतो त्यावेळेला भयंकर परिस्थिती पाहिली की ती म्हणजे भरपूर सेवक आहेत, चर्चेस पण भरपूर आहेत, ख्रिस्ती लोक पण भरपूर आहेत, पण जे देवाचं वचन सांगत आहे ते मात्र न सांगता दुसरंच काहीतरी त्यांना शिकवलं जातं आणि सांगितलं जातं. आणि मग तेवढंच नाही तर कुठंतरी तेलाची बाटली, पाण्याची बाटली, काहीतरी फळ
कुठंतरी अन्य भाषेच्या गोष्टी, कुठंतरी त्या एखाद्या सेवकाबद्दल ज्याला म्हणतो आपण की देव करून ठेवलेलं आहे त्याला, अशा अनेक गोष्टी दिसत होत्या. आणि असं वाटलं की आपण म्हणतो, ऐकायला मिळालं होतं की अहमदनगर म्हणजे महाराष्ट्राचं जेरुसलेम म्हणतो, आणि येरुशलेम म्हणताना इथं मात्र अशी परिस्थिती आहे. म्हणजे परमेश्वराचं वचन काहीतरी सांगत आहे आपल्याला, तिकडे लक्ष न देता पाळक लोकच दुसरं काहीतरी शिकवत आहेत. आणि मग त्या 3 महिन्यामध्ये जे काही या ठिकाणाहून या व्यासपीठावरून मी सेवा केली, पाळकीनबाईंनी संडे स्कूल म्हणा किंवा त्यावेळेच्या स्त्रियांमध्ये सेवा केली. आम्हाला ज्यावेळेला 3 महिन्यानंतर वाटलं होतं की आता चला आपण जाऊ, म्हणजे तसं मुंबईला सगळं काही नियोजन करून झालं होतं, पण मग वाटलं की देवाने दोघांनाही असं प्रेशर दिलं की नाही, थांबणं गरजेचं आहे. इथं भरपूर दुसरे त्रास आहेत, अडखळणं आहेत, ते सुटतील का नाही असं वाटत होतं. विशेष म्हणजे पाण्याची समस्या. आम्हाला इथं जी काही समस्या पाहायला मिळाली तशी एक समस्या गोव्याला पण आम्हाला पाहायला मिळाली होती. त्याच्यामुळं कमीत कमी इथं त्यावेळेला 5 दिवसांनी, 6 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी जे काही पाणी सुटत होतं ते तरी भरपूर मिळत होतं असं म्हटलं. कारण गोव्यामध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेला सेवा केली, 6 महिने तिकडे राहिलो, तो गोव्यामध्ये सुद्धा प्रियांनो का तिकडे गेलो होतो आम्ही, तर तिथंसुद्धा ख्रिस्ती लोक भरपूर आहेत. विशेष करून रोमन कॅथलिक लोक पण होते आणि आपले प्रोटेस्टंट लोक पण होते. पण तिथंसुद्धा वेगळ्याच रीतीने काहीतरी शिकवलं जात आहे. आणि मग ज्यावेळेला आम्ही म्हटलं की नाही, आपल्याला या ठिकाणी राहून चांगली सेवा करता येईल, आपल्याला भरपूर काही देवबापाचं राज्य करता येईल, आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी राहिलो. तर मला माहीत नाही आपल्यापैकी किती काही जे जुने लोक आहेत त्यांना हा शब्द माहिती आहे, काहीतरी खेट्या शब्द माहिती आहे. खेट्या माहिती आहेत का? मला इथूनच ऐकायला मिळालं तो खेट्या. खेट्या काय आहे? खेट्या माराव्या लागतात. हां हां, चांगलं माहिती आहे. कोणीतरी सांगतं नाही का, पाळक लोक सांगतात की एखादा आजार आहे, त्रास आहे, 5 खेट्या मारायला लागतील, 10 खेट्या मारायला लागतील तरच तुम्हाला बरं वाटेल. तर तो खेट्या शब्द मला पहिल्यांदा नगरमध्ये आल्यानंतर आम्हाला कळाला. आम्हाला माहीत नव्हता हा काय शब्द. नुसता खेट्याच नाही, म्हणजे ओरडून त्या ठिकाणी प्रार्थना करणं, जोरजोरात आरडाओरड करणं, मोठमोठ्याने टाळ्या वाजून, देवबापासाठी चांगलं टाळ्या वाजून गाणी गाऊन ओरडून प्रार्थना, पण नेहमीच नाही. कधीतरी एखाद्या वेळेला प्रियानो झालं तर ठीक आहे. ते अशा इतक्या काही गोष्टी देवाच्या संदर्भामध्ये बाह्यत गोष्टी ज्या आहेत खूप अशा ख्रिस्ती लोकांना चिकटलेल्या होत्या. आणि त्यात अजून एक, जसं मला वाटतं त्या मासिकामध्ये मी हे सगळं लिहिलं होतं आपल्या, परंतु आणखीन एक क्लायमॅक्स त्याच्यामध्ये असा होता की इथे जे पाळकसाहेब होते त्यांच्याबरोबर मला इंगळे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला काय तो भाग आहे, भिंगार नाही, नगरपालिकेच्या समोर कोणता एरिया, मुकुंदनगर, मुकुंदनगरच आहे ना तो. मुकुंदनगरमध्ये आपली एक मंडळी आहे, तिथं तुम्हाला त्या पाळकसाहेबांबरोबर जायचं आहे. मुकुंदनगरमध्ये गेल्यानंतर तिथं ते पाळकसाहेब घेऊन गेले. त्या घरामध्येच भक्ती होत होती आणि लोक येतील, टायमिंग झालं आहे, आम्ही टायमिंगच्या आधी पोहोचलो होतो, पण लोक येतील म्हणून त्यावेळेला आम्ही वाट बघत बसलो. त्या घरातल्या लोकांनी चहा दिला, 15 मिनटं होऊन गेली, पण त्या घरामध्ये जात असताना असं एक थोडंसं चाळीसारखं काहीतरी होतं. सुरुवातीच्या 1-2 घरांमध्ये बघितलं चांगली भक्ती चालू आहे. अरे म्हटलं इथं ख्रिस्ती लोक भरपूर आहेत वाटतं, प्रार्थना चालू आहे, गच्च भरलेलं आहे. आम्ही चालत चालत सायकलवर त्यावेळेला सायकल होती, सायकलवर गेलो, एका ठिकाणी बसलो, चहा झाला. म्हटलं अजून काय नाही आले त्या पाळकसाहेबांना, येतील म्हणे. बघितलं तर आले बरेचसे लोक एकदम. म्हटलं अरे हे मगाशी तिकडे बसले होते, इकडे येऊन बसले आता काय? तेच लोक दिसले, त्यांचे कपडे, चेहरे, मला तर चेहरे नाही दिसले पण कपडे थोडंसं दिसत होतं, तेच आहेत. भक्ती झाली, मी संदेश दिला, चांगला 1-1.5 तास गेला.
परत त्या फॅमिलीने म्हणाले, बाळासाहेब आता एवढा वेळ झाला, अजून एक थोडासा चहा घेऊन जाऊ. परत थांबलो आम्ही, परत चहा घेतला, लोक गेले निघून. मग बाळासाहेब म्हणाले, आपण मागच्या बाजून जिथून आलो तिकडं न जाता आपण तुम्हाला एरिया दाखवतो बघा म्हणे, आपण पुढं जाऊ, असं फिरून येऊ. चला म्हटलं जाऊ आपण. पुढे अजून थोडंसं चालत गेलो, अजून एक भक्ती दिसली तिथं. आणि हेच लोक परत जे तिथं होते ते इथं पण आले आणि इथून परत पुढच्या घरामध्ये तिथं तेच लोक बसलेले आहेत. मी बाळासाहेबांना म्हटले, हे आपले लोक आहेत का त्यांचे लोक आहेत? म्हणे नाही आपले लोक आहेत. म्हटलं मग ते तिकडेही बसले होते, इथंही बसले होते, आणि एका वेळेला दिवसभरामध्ये हे किती फिरतात? आपण आज येतो म्हणून आज आपल्याकडे आले, आठवड्याभरामध्ये दुसरे पाळक येत राहतील. हो म्हणे, असं चालतं बाळासाहेब, काय करणार? मी वरच्या अधिकाऱ्यांना कळवलं, ती मंडळी बंद करून टाका, ती मंडळी आपल्याला घ्यायची नाही आहे. या मंडळीतले लोक सभासद हे असेच फिरत राहिलेले आहेत. आणि ही एकच मंडळी नाही प्रियांनो, आणखीन अशा 1-2 ठिकाणी मी पाहिलं अहमदनगरच्या बाहेर, शहराच्या बाहेर, की तिथंसुद्धा मंडळ्या म्हणून स्थापन झाल्या होत्या. पण सोमवारी एक येतोय, मंगळवारी एक येतोय, बुधवारी एक येतोय, गुरुवारी एक येतोय, शुक्रवारी एक येतोय, शनिवारी एक येतोय, आणि रविवारी आम्ही जातो. आणि ते म्हणायचं की आमची मंडळी. सोमवाराला म्हणतो आमची मंडळी. म्हटली ही मंडळी आहे कोणाची? तिथल्या लोकांना विचारलं, ते म्हणतात, बाळासाहेब तुम्ही लोक यायच्या आधीसुद्धा हे सगळे पाळक येत होते, आम्ही त्यांना नाही कसं म्हणणार? अरे म्हटलं, पण तो असं एकदा नांगरतोय सोमवारी, आम्ही मंगळवारी असा एक दुसरा नांगरतोय, तिसरा एक असा तिरका नांगरतोय, आणि त्याचं वचन पेरतोय. तो नक्की काय उगवणार आहे ते शेतामध्ये? नक्की काय उगवणार आहे तुम्हीच सांगा. अशा कितीतरी ठिकाणी प्रियांनो, एकतर भरपूर सेवक आणि एकाच मंडळीवरती नांगर फिरवला जातो आहे, सगळे नांगर फिरवत आहेत, पण शिक्षण त्याच्यामधून वेगवेगळ्या रीतीने मिळत आहे, आणि त्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होत नाही आहे. जसं त्या शेतामध्ये जे काही बी त्या ठिकाणी पेरलं गेलं असेल, कोणतंच बी त्या ठिकाणी चांगलं वाढू शकणार नाही, शिक्षण चांगलं नाही आहे म्हणून, किंवा दुसरंच काहीतरी शिकवलं जातं आहे. प्रत्येक संस्थेचा पाळग येतो आणि तो त्याच्या सिद्धांताला शिकवतो आणि त्यांना काहीतरी भ्रमिष्ट करून टाकतो. नक्की काय आहे ती बिचारी मंडळी जी आहे, ते लोक जे आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, त्यांना काहीही समजत नाही आहे. देवाचा सेवक आहे, करायला सांगितलं करा. अशी परिस्थिती प्रियांनो 15व्या शतकापर्यंत होती बरं का. अशी परिस्थिती. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, त्यानंतर शिष्य सर्वत्र पांगले जगभरामध्ये. जसं आपल्याला माहिती आहे, त्यापैकी थोमा आपल्याकडं आला दक्षिण भारतामध्ये, त्यांनी इथं देखील सुवार्ता केली. तो म्हणतात अगदी महाराष्ट्रापासून उत्तरेपर्यंत देखील गेला. दुसरे पण काही म्हणतात, वेगवेगळ्या थिअरीज आहेत. पण त्याचे सर्व शिष्य सगळीकडे गेले, त्यांनी सुवार्ता केली. ते ज्यावेळेला मरणार होते, म्हातारे झाले, त्यावेळेला त्यांनी दुसऱ्यांवरती जबाबदारी सोपवली, आणि ते लोकसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रियांनो मंडळ्या स्थापन केल्या, आणि मोठमोठे त्या ठिकाणी मंडळ्या स्थापन होऊन देवाची राज्याची वाढ चांगली झाली. पण मग कालांतराने असं झालं की ज्यावेळेला ही सेवक लोक त्यांची मक्तेदारी वाढली, स्वार्थ वाढला, त्यावेळेला वचनातून जे शिकवायला पाहिजे होतं ते मात्र त्या ठिकाणी शिकवलं जात नव्हतं. आणि मग नको त्या गोष्टींना त्यांनी शिकवायला सुरुवात केली, आणि मंडळीकडून आर्थिक बाब कशी काय त्या ठिकाणी आपल्याला मिळतील याच्या शोधामध्ये त्यांनी पवित्र शास्त्राचा उपयोग न करता काहीतरी परंपरा रूढी सुरू केल्या, आणि लोकांना त्या रूढी परंपरेमध्येच अडकून ठेवलं, आणि देवाचं वचन काय आहे ते मात्र शिकवलं नाही. याच गोष्टीला प्रियांनो ज्या वेळेला देवाच्या एका सेवकाने विरोध केला, आता हे परत एकदा मी सांगत आहे प्रियांनो, SNBC मधल्या काही लोकांना हे सारखं वाटतं की हे वारंवार काय येतं. कारण त्याचं असं आहे प्रियांनो की मार्टिन लुथर, की जे रोमन कॅथलिक फादरच होते,
त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास चांगला केला आणि त्यांनी प्रियदो ते 31 ऑक्टोबर, आज किती तारीख आहे? हां, आज 29 आहे नाही का? 29 ऑक्टोबर आहे. 31 ऑक्टोबर म्हणजे उद्या जवळपास 700 वर्ष होतील. 1517 साली म्हणजे 16व्या शतकामध्ये किती झाले आता वर्ष? 1517 साली त्यांनी विरोध केला. लक्षात असू द्या, 31 ऑक्टोबर 1517 साली त्यांनी विरोध केला. किती वर्ष झाले आता? 2023. हां, किती वर्ष झाले? 500. 16वा शतक म्हटलं 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 700 वर्ष जवळपास, किंवा 600 वर्ष. येस, सगळ्या लहान मुलांनी पुढं येऊन बसा बरं. जर आईवडिलांकडे बसत आहे तर आईवडिलांनी काळजी घ्यावी त्यांची, ते गोंधळ करणार नाहीत. मार्टिन लुथर यांनी 1517 31 ऑक्टोबरला त्या ठिकाणी प्रियांनो विरोध दर्शवला. आणि त्यावेळेला जे पोप महाशय होते, आणि ते सुद्धा प्रियांनो जर्मनीमध्ये विटेनबर्ग नावाची एक विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रियांनो त्यांनी हे सर्व काही त्यांचे प्रबंध जे आहे, 95 प्रबंध, 95 थिसिस त्याला म्हटलेलं आहे. एक प्रबंध जर लिहिला तर त्या मनुष्याला डॉक्टरेट पदवी मिळते. एक प्रबंध लिहिला तर. प्रबंध म्हणजे काय? पवित्र शास्त्रावरती एखाद्या विषयावरती सखोल अभ्यास करायचा आणि तो मांडून दाखवायचा. तर तो व्यवस्थित जर मांडला गेला तर युनिव्हर्सिटीकडून आज देखील प्रियांनो, मग कुठल्याही क्षेत्रात असू द्या, ते बायबलच्याच नाही, ते सायन्समध्ये असू द्या, फिजिक्समध्ये, केमिस्ट्री, इंजिनिअरिंग, काय असेल फील्ड, त्या फील्डमध्ये जे काही प्रियांनो प्रबंध तयार करतील त्याला इंग्लिशमध्ये थिसिस म्हटलेलं आहे. असं एक थिसिस जर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने मांडलं युनिव्हर्सिटीमध्ये तर त्याला डॉक्टरेट पदवी मिळते. आणि मार्टिन लुथर यांनी 31 ऑक्टोबर 1517 साली 95 थिसिस, 95 थिसिस त्यांनी लिहिले. आणि ते सगळे थिसिस, जे मोठं चर्च होतं त्या चर्चच्या दारावरती त्यांनी खिळे मारून तिथं स्थायिक केले. आणि ते दारामध्ये उभे राहिले आणि सांगितले, या चर्चमध्ये जर तुम्हाला भक्ती करायला जायचं आहे तर पहिले हे प्रबंध तुम्हाला वाचायचे आहेत, समजून घ्यायचे, आणि मगच आतमध्ये जायचं आहे. कारण आतमध्ये तुम्हाला हे देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये काहीतरी शिकवत आहेत. हे वचन शिकवत नाही आहेत, ते चाली, रीती, परंपरा, रूढी शिकवत आहेत. आणि म्हणून तुम्हाला आधी याचा अभ्यास करायचा आहे, समजलं तरच त्या चर्चमध्ये आत जा. 31 ऑक्टोबर 1517 या सालामध्ये त्यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून त्या दिवसाला रिफॉर्मेशन डे म्हणतात. रिफॉर्मेशन, सुधार, ख्रिस्ती धर्मामध्ये सुधार झालेला आहे, रिफॉर्मेशन. आणि म्हणून सर्वत्र या रविवारी म्हणा किंवा उद्याच्या रविवारी किंवा मागच्या आठवड्यापासून प्रियांनो, लोक सगळीकडे रिफॉर्मेशन डे म्हणून साजरा करत आहेत. याच्यामध्ये बदल झालेला आहे. SNBCच्या क्लासमध्ये प्रियांनो मी शिकवत होतो की ह्या 16व्या शतकानंतरच देवाचे सेवक आणि ख्रिस्ती लोक हे पवित्र शास्त्राचा अभ्यास करू लागले चांगला. पूर्वी फक्त सेवकच करायचे, पण नंतरच्या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी जिथं जिथं उपलब्धता मिळेल देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करायला लागले, शब्दांचं त्या ठिकाणी निरीक्षण करायला लागले, व्याकरण समजून घ्यायला लागले, बायबलमध्ये काय आहे ते, आणि मग देवाच्या वचनाचा अर्थ त्या ठिकाणी काय निघतो याला ते प्रियांनो समजून त्यांची आध्यात्मिक उन्नतीसुद्धा व्हायला लागली. 1600 शतकापासून पुढे
मग याच्या आधी जे काही त्या ठिकाणी शिकवलं जात होतं, सांगितलं जात होतं, जसं मी मागाशी म्हटलं, अहमदनगरमध्ये बिचारे सगळे ख्रिस्ती लोक जे काही सांगतायत, आजही तशीच परिस्थिती आहे प्रिया, आजही तशीच परिस्थिती आहे. ती काय बदललेली नाही आहे प्रियानं. आज आपल्या मंडळीमध्ये या ठिकाणी मीच ती सेवा करतोय असं नाही, दुसरे पण काही सेवक आहेत की देवाच्या वचनावरती गांभीर्याने प्रियानो ते लोकांना शिकवत आहेत, ते काळजी घेत आहेत की पवित्र शास्त्राला सोडून दुसरं काही नाही. चर्च ऑफ द नॅझरेन हीच एक संस्था अशी नाही आहे, अजूनही काही पाळक आहेत की ज्यांनी खरंच शिक्षण घेऊन देवाची सेवा ते करत आहेत. बरेच असे आहेत की रात्री मला दर्शन झालं आणि सकाळी पाळक झाले आणि सेवा करत आहेत, आणि बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत आणि म्हणतात आत्म्याने आम्ही चालतो. विश्वास आम्हाला पण आहे प्रियानो, देवाचा आत्मा चालवत आहे. पण ज्यावेळेला ह्या गोष्टी घडत होत्या त्यावेळेला प्रियानो पोप महाशयांनी त्याला संधी दिली होती मार्टिन लुथर यांना की तुम्ही हे स्पष्ट करून दाखवा, आणि जर नाही तर तुमचं मुंडकं उडवलं जाईल. आणि त्यावेळेला पोप महाशय आणि राजा आणि राणी यांच्या जवळच राजाच्या शेजारी पोप महाशय बसलेले असायचे. म्हणजे काय, संपूर्ण ताकद पोप महाशयांच्या हातात असायची. पोप साहेब जे सांगतील राजाला ते करणं गरजेचं असायचं. एखाद्याला जीवन द्यायचं तर पोप महाशयांचा निर्णय महत्त्वाचा असायचा, एखाद्याला मारायचं तर पोप महाशय सांगणार आणि राजा ते करणार. मार्टिन लुथर यांना आता सर्व त्या धर्मसभेसमोर ते जे काही प्रबंध त्यांनी मांडलेले आहेत वचनातून एक एक करून त्यांना सिद्ध करायचे होते, आणि सर्व धर्मसभा त्या ठिकाणी बसलेली होती. आणि त्यावेळेला प्रियानो त्यांनी जे तोंड उघडून शिकवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे त्यातल्या काहीच गोष्टी प्रियानो मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मुद्दे आहेत ते, पण पवित्र शास्त्रामध्ये त्याच मुद्द्यांना चिटकून राहणं फार गरजेचं आहे. त्याला सोडून दुसरं काही जर आपण करत असू तर ते खोटं आहे, ते देवाकडून नाही, उलट ते सैतानाने केलेलं आहे असं म्हणून त्यांनी प्रियानो ते घोषित केलेलं आहे. हे मी मान्य करत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यासाठी ते स्वतः आणि त्यांचे जे दुसरे अनुयायी आहेत ते सगळेजण प्रियानो त्यांना सपोर्ट करण्यासाठी उभे राहिले. पण एकटे मार्टिन लुथर सर्व धर्मसभेसमोर पवित्र शास्त्र घेतलं आणि एक एक गोष्ट त्यांनी सिद्ध करायला सुरुवात केली. आणि जर नाही केलं किंवा नाही जमलं त्यांना तर त्या सर्वांसमोरच त्या ठिकाणी त्यांचं मुंडकं उडवलं जाणार आहे हे आधीच फरमान काढून टाकलं होतं. आणि त्यासाठी ते तयार होते, काही झालं तरी हरकत नाही, पण मी हे करणार आता. एक रोमन कॅथलिक प्रियानो चर्च फादर होते ते, आणि त्यांनी विरोध केला. आणि त्या विरोधामुळे प्रियानो आपल्याकडे प्रोटेस्टंट आपण म्हणतो, प्रोटेस्ट केला, विरोध केला. आणि म्हणून विरोध केल्यामुळं हे जे त्या पंथातून बाहेर निघाले लोक आहेत त्यांना प्रोटेस्टंट म्हटलं आणि कॅथलिक झाले, दोन पंथ झाले प्रियानो. मार्टिन लुथर प्रियानो यांचं म्हणणं काय होतं? सगळ्यात पहिली गोष्ट त्यांचं शब्द त्यांनी तो वापरला, तो मुद्दा वापरला, तो म्हणजे सोला स्क्रिप्चुरा. सोला स्क्रिप्चुरा म्हणजे काय? फक्त वचन. सोला म्हणजे काय? फक्त. स्क्रिप्चुरा म्हणजे इंग्लिश शब्द आहे स्क्रिप्चर. सोला स्क्रिप्चुरा म्हणजे फक्त आणि फक्त वचन. काय सांगतं? वचनाशिवाय दुसरं काहीच त्या ठिकाणी घ्यायचं नाही. आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संस्कृती येणार नाही, कुठल्या प्रकारची रूढी परंपरा धार्मिक याच्यात आध्यात्मिक जीवनात येणार नाही, परंतु फक्त बायबल काय सांगतं, स्क्रिप्चर त्याला म्हटलेलं आहे. बायबलला शब्द आहे स्क्रिप्चर म्हणजे काय? लिहिलेला ग्रंथ. हे जे काही सांगतंय तेवढंच त्या ठिकाणी करायचं, दुसरं काही करायचं नाही. मग आपली सांस्कृतिक गोष्टी असतील, रूढी परंपरा असतील, बायबलमध्ये दिलं आहे का तर ते करा, बायबलमध्ये नसेल दिलं करू नका. यावरती मार्टिन लुथर हे ठाम राहिले प्रियानो.
सत्य काय आहे, थोडक्यात मार्टिन लुथर म्हणत होते, सत्य काय आहे तिकडे लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी तुम्ही सत्य म्हणून जे काही सांगत आहात ते पवित्र शास्त्रानुसार नाही आहे आणि म्हणून त्या सोडून द्यायला पाहिजे आपण. पावलाचं देखील प्रयत्न आपल्याला वेगवेगळ्या रीतीने उदाहरण पण माहीत आहे की तो सुद्धा फेस्तस महाशय राजे जे आहेत त्यांच्यासमोर बोलला. पण येशू ख्रिस्ताने देखील प्रयानो त्याला अशाच धर्मसभेसमोर उभं राहावं लागलं होतं. येशू ख्रिस्तसुद्धा धर्मसभेसमोर उभा राहिलेला आहे आणि त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. काय विचारलं प्रश्न त्याला? काय तू यहुद्यांचा राजा आहेस? आणि काय म्हणाला येशू ख्रिस्त? हो मी आहे असं म्हणाला. काय म्हणाला तो? असे तुम्ही म्हणता. उत्तराला बरोबर उत्तर कसं द्यायचं? तो होता पण स्वतःचं गौरव करत नाही. बोलत असताना त्याने सांगितलं असे तुम्ही म्हणताय, म्हणजे तुम्हाला दिसत आहे तसं आणि म्हणून तुम्ही म्हणताय मला. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सत्य जर बघितलं, योहानकृत शुभवर्तमान प्रियांनो जर आपण काढलं, याचा 18वा अध्याय आणि त्याचं 38 वचन काय म्हटलेलं आहे प्रियांनो? योहान 18:38 ज्याला कोणाला मिळेल त्याने वाचावं. योहान 18:38. येस, आधी अर्ध सत्य वाचलं. ते सत्य येण्याची मी वाट बघत होतो, आलं. पण पिलात त्याला म्हणाला सत्य काय आहे? येशूला धरून देण्यात आलेलं आहे आणि पिलातासमोर उभं केलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे सत्य काय आहे असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे जाऊन म्हणाला याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. यहुद्यांकडे का गेला तो? कारण यहुद्यांच्या हातामध्ये सर्व काय होतं. त्यांनी सांगितलं तसं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्यांनी लावून धरलेलं आहे. येशू ख्रिस्ताला देखील प्रियांनो ह्या गोष्टीला सामोरं जावं लागलेलं आहे. सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. सत्याला दाबून ठेवू शकत नाही. आध्यात्मिक रीतीने पिलाताला सुद्धा वाटत होतं की निष्पाप माणसाला त्या ठिकाणी मारलं जाऊ नये. हे यहुदी लोक म्हणतायत नाही याला मारा म्हणून, हा स्वतःला देव म्हणतो, पण हा उगीच आपल्याकडून मारला जाऊ नये म्हणून प्रियांनो त्याचा प्रयत्न चालू होता. मार्टिन लुथर यांना सुद्धा पवित्र शास्त्राच्या गोष्टींमधून प्रूफ करणं प्रियांनो गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी जसं प्रियांनो तिमोथ्याला पावलाने लिहिलेलं पत्र आहे की जे मागाशी आपण वाचलं प्रियांनो, तो शास्त्रभाग त्यांच्यासाठी देखील प्रियांनो फार महत्त्वाचा होता. तिमोथ्याला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि त्या 10 वचनापासून प्रियांनो आपण वाचलं, परंतु त्यापैकी 16 वचन जे आहे ते म्हणत आहे. तिमोथ्याला दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 16 वचन. योहान 3:16 जसं आपण म्हणतो तसं हे सुद्धा लक्षात असू द्या. दुसरे तिमोथी 3रा अध्याय आणि 16 वचन. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख देवाच्या वचनाबद्दल सांगत आहे. मार्टिन लुथरांनी देखील प्रियांनो हा शास्त्रभाग घेतलेला आहे की ते म्हणत आहेत प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, परमेश्वराच्या प्रेरणेने जो झालेला शास्त्रलेख आहे तोच महत्त्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी माणसाच्या प्रेरणेने आलेल्या आहेत. आता वेगवेगळ्या रीतीने जसं प्रियांनो मी म्हटलं तुम्हाला की रोमन धर्मामध्ये त्यांनी प्रियांनो सेलिंग ऑफ इंटेलिजन्सेस म्हटलेलं आहे. सेलिंग ऑफ इंटेलिजन्सेस, सर्टिफिकेट्स ते विकत होते. कशासाठी विकत होते? येरुशलेम प्रियांनो ह्या मंदिराचा ताबा, शल्मोनाने बांधलेलं मंदिर, याचा ताबा प्रियांनो मुसलमानांनी घेतला. पोप महाशयांनी सांगितलं आपल्याला युद्ध करून ते मिळवावं लागेल
आणि युद्ध करण्यासाठी त्यांनी चर्चेसमधून प्रियानो सगळ्या लोकांना त्या ठिकाणी युद्धासाठी भाग पाडलं. आणि प्रियानो असं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 युद्ध झाले. आणि 7 युद्धांमध्ये प्रियानो चर्चचा पैसा, मंडळीचा पैसा संपला. मग आता संपल्यानंतर पैसा कसा आणायचा? तिथं प्रियानो त्यांनी मूर्त्या उभ्या केल्यात. येशू ख्रिस्ताची मूर्ती, मर्याबाईची मूर्ती, सर्व संत लोकांच्या मूर्त्या उभ्या केल्या आणि त्यांना सगळ्यांना त्यांच्याबद्दल महत्त्व सांगितलं आणि त्यांच्या मूर्त्यांना नमन करायला सांगितलं. आणि नमन करत असताना, तुम्ही भेट देत असताना त्या ठिकाणी तुम्ही काही ना काहीतरी घेऊन येणं गरजेचं आहे. आणि प्रियानो त्यांनी पैसे त्या ठिकाणी त्यावेळेला मिळायला लागले. आणि मग मोमबत्त्या, खास करून कॅन्डल्स, मेणबत्त्या आणि मोमबत्त्या बिझनेस सुरू झाला. त्या वितळायच्या, परत मागं जायचं, परत लावायच्या, परत वितळायच्या, परत घडवायच्या. मंडळी, चर्च जे आहे त्याने अशा रीतीने पैसा गोळा केला. मार्टिन लुथर यांना हे सगळं कळत होतं, हे काय चाललेलं आहे म्हणून. आणि म्हणून त्यांनी विरोध केला. आणि त्यात पोप महाशयांनी सांगितलं की जे कोणी आता तुमच्या युद्धातले मेलेले आहेत ते बिचारे स्वर्गात गेले नाहीत, ते कुठेतरी एका ठिकाणी थांबलेले आहेत. पर्गेटरी शब्द आहे. ते स्वर्गात जायचं असेल, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या नावाचं सर्टिफिकेट आमच्याकडून घ्या. सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही आधी दानपात्रामध्ये पैसे टाका, नाणं टाका. त्यावेळेला आपल्यासारखी नाणी नव्हती, सोन्याची नाणी, चांदीची नाणी. सोन्याची नाणी टाकायला सांगितले. जसं काही सोन्याचं नाणं टाकलं तसं तुमचा तो आत्मा, विश्वासणाऱ्यांचा, तुमच्या नातेवाईकांचा आत्मा स्वर्गामध्ये जाणार आहे. भरपूर पैसे गोळा केले. पवित्र शास्त्रामध्ये कुठंच दाखवत नाही आहे प्रियानो. मार्टिन लुथर यांनी विरोध त्या ठिकाणी दर्शवला. हे करणं चुकीचं आहे. अशा रीतीची कुठलीही पर्गेटरी जागा नाही आहे की जिथं अडकलेली आत्मे आहेत आणि आपण पैसे टाकल्यानंतर ते वर जातील, असं बायबल नाही सांगत. त्यांनी चॅलेंज दिलं धर्मसभेसमोर की कोणीही दाखवा हे जे काही प्रॅक्टिस चालू आहे ती खरंच बायबलमध्ये दिलेली आहे. हा सिद्धांत कुठं आहे का? मला सांगा, हा सिद्धांत कुठं आहे का की आता 2 नोव्हेंबरला आपले ख्रिस्ती लोक कुठं जातील? हां, कुठं जातात फुलं टाकायला? कशासाठी जातात? काय काय घेऊन जातात? सगळं माहिती आहे ना. त्याला मटण आवडत होतं, त्याला बाटली आवडत होती, त्याला सिगरेट आवडत होती आणि पाळक साहेब सगळं घेऊन प्रार्थना करतात. मला कांबळे अंकल नेहमी सांगायचे, पाळक साहेब एकदा जाऊन बघा 2 नोव्हेंबरला. मी अजून गेलो नाही, मी खरंच सांगतो, मला जायचंही नाही आहे तिकडं 2 नोव्हेंबरला बघायला. पण ते मला सांगायचे, पाळक साहेब एकदा जाऊन बघा. खुर्च्या टाकून जसे कोर्टाच्या बाहेर वकील लोक बसलेले असतात ना, तसे पाळक लोक बसलेले असतात. प्रार्थना करायची, चला. झाली प्रार्थना, घेतले, टाकले पिशवी. कुठून आलं हे सगळं? रोमन कॅथलिक फादर लोकांनी, पोप महाशयांनी ही प्रथा सुरू केली होती प्रियानो. हे बी नाही सांगत, गुगल सर्च करा. आता गुगल फार सुंदर झालेलं आहे. पूर्वी इतिहासाची पुस्तकं असायची आणि ती सगळ्यांनाच मिळत नव्हती. आता सगळ्यांना सर्वत्र सगळं ज्ञान मिळायला लागलेलं आहे. गुगल सर्च करा प्रियानो ह्याच्यामध्ये, आणि 2 नोव्हेंबर ऑल सोल्स डे ही प्रथा सुरू झाली प्रियानो. सगळ्या आत्म्यांचा दिवस. बायबलमध्ये कुठेही तसं दिलेलं नाही. आणि म्हणून मार्टिन लुथरसाठी प्रियानो फक्त आणि फक्त देवाचं वचन, सोला स्क्रिप्चुरा, फक्त त्याच्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रियानो त्या ठिकाणी लोक बसले होते. आणि त्यांचं हे ठामपणे जे शब्द आहेत ते महत्त्वाचे ठरलेले आहेत. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये होता, सोला स्क्रिप्चरानंतर सोलूस क्रिस्तुस शब्द त्यांचा आहे प्रियानो. सोलूस क्रिस्तुस म्हणजे काय? फक्त ख्रिस्त. क्रिस्तुस, फक्त ख्रिस्त, दुसरं कोणी नाही. तिथं मर्याबाईची पुतळा उभा केला होता सर्वत्र, आणि आजही प्रियानो आहेत. तुम्ही कुठल्याही कॅथलिक चर्चमध्ये जा, दारामध्येच तुम्हाला
माउंट मेरी त्या ठिकाणी दिसणार आहे. आधी तिला नमन करायचं आणि पुढं जायचं. आपण म्हणतो प्रियानो, मरियाबाई महत्त्वाची आहे, पण आपण तिचा सन्मान कधी करतो? फक्त त्या दिवशीच, ख्रिसमसच्या वेळेला, म्हणजे आठवण काढतो. सन्मान करतो म्हणजे आठवण काढतो. नाहीतर मदर्स डेला उदाहरण म्हणून देतो आपण, तिने कसं पालनपोषण केलं. तिचा मान जो आहे, एक जगिक माता. योसेफाची पण आठवण करतो आपण, एक जगिक पिता. अरे पण ते त्या ठिकाणी कुठल्याही रीतीने त्याच्याशी संलग्न नव्हते. ही देवाची योजना होती की प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये आणायचं होतं देवाला, आणि म्हणून कुठल्या तरी स्त्रीच्या द्वारे तो आणायचा होता. ती मरिया असू शकते आणि दुसरी कोणी असू शकते. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या, सोलूस ख्रिस्तूस शब्द ज्या वेळेला त्यांनी वापरला, त्यावेळेला ते म्हणत आहेत की कुठल्याही रीतीने मरियाबाईचं त्या ठिकाणी उदत्तीकरण करायचं नाही आहे. काही लोक म्हणतात त्यांच्यापैकी की मरियाबाई ही नंतर जमिनीमध्ये गेली, किंवा काही वेगवेगळे त्यांच्या प्रथा आहेत, ती इतकी पवित्र राहिली. अरे पण बायबल स्पष्ट सांगतं ती शेवटपर्यंत कुमारी राहिलीच नाही. कॅथलिक लोकांचा विश्वास आहे की मरीची उपासना अशासाठी करायची कारण ती कुमारी आहे म्हणून, कुमारीच्या द्वारे आला होता. अरे पण नंतर ती कुमारी राहिलीच नाही. तिला नंतर मुलं मुली झालेले आहेत. ती कुमारी कशी असू शकते? पवित्र शास्त्र सांगतंय. आणि म्हणून मार्टिन लुथर यांचा हा महत्त्वाचा मुद्दा होता. सोलूस ख्रिस्तूस, मरियाबाईला कुठल्याही रीतीने त्या ठिकाणी तिचं उदत्तीकरण नको आहे. येशू ख्रिस्ताला देखील प्रियानो प्रश्न विचारण्यात आला होता. योहान कृत शुभवर्तमान काढा प्रियानो, 8वा अध्याय आणि त्याचं 19 वचन काय म्हणतं बघा. योहान 8:19. येस, कोणी वाचेल? येस, कोणीतरी वाचा सुरुवातीला. ओके, पुढे. येस, प्रभू येशू ख्रिस्ताला देखील विचारण्यात आले. यावरून ते त्याला म्हणाले, काय म्हणाले? आधी जर वाचलं प्रियानो तर 18 वचनापासून किंवा 17पासून जरी म्हटलं की तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणार आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो. यावरून ते त्याला म्हणाले, तुमचा पिता कोठे आहे? त्यांना माहीत नव्हतं येशू ख्रिस्ताचा पिता कोण आहे. अगदी सरळ रीतीने गोष्ट आहे प्रिया. हे तिथंच राहणार आहेत. त्यांना चांगलं माहिती होतं हा सुतार काम करणाऱ्या योसेफाच्या घरात वाढलेला आहे. याची आई मरिया आहे. त्याचे बहीण भावंड कोण आहे हे उघड रीतीने सांगत होते. आणि म्हणून खरं तर यहुदी लोक त्याला आपला भविष्यवाणीतला ख्रिस्त म्हणून स्वीकारत नव्हते. पण लक्षात घ्या, आता या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे. त्यांना सगळं माहिती आहे. हा कुठं राहतो, हा कोणत्या घरात वाढला आहे, ह्याचा बाप कोण आहे, आई कोण आहे. पण आता मात्र त्याला प्रश्न विचारतायत. यावरून ते त्याला म्हणाले, तुमचा पिता कोठे आहे? त्याला डिवचत होते. ते डिवचत होते. काय? अरे आम्हाला माहिती आहे तुझी आई कुमारी असताना जन्म झालेला आहे तुझा. ते त्या दृष्टिकोनातून त्याला प्रश्न विचारतायत, तुमचा पिता कुठे आहे? म्हणजे त्याच्यावरती त्याला लाज वाटेल असे प्रश्न त्याला विचारते. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा हे समजलेलं आहे. हे काय विचारतायत?
विश्वास ठेवणाऱ्यांना माहिती आहे की हे परमेश्वराकडून तिला गर्भ मिळाला होता. देवाचं वचनही सांगते प्रियानो. पण त्याची मुद्दामून त्या ठिकाणी लाज काढली. यावरून ते त्याला म्हणाले, तुमचा पिता कुठे आहे? येशूने उत्तर दिले, तुम्ही मला किंवा माझ्या पित्याला ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते तुम्ही. तुम्हाला माहीतच नाही माझा पिता कोण आहे. तुम्हाला जे वाटतंय तुम्हाला ते माहीतच नाही आहे. पण मी पण जे सांगतोय तुम्हाला की तुम्हाला माझा पिता कोण आहे हेच तुम्हाला माहीत नाही. ते जर माहीत असतं तर मला पण तुम्ही ओळखलं असतं. पण तुम्ही जगिक दृष्टिकोनातून विचार करताय, आध्यात्मिक रीतीने स्वर्गाच्या बाजूने तुम्ही विचार करत नाही. सो प्रभू येशू ख्रिस्ताला देखील प्रियानो त्याच्या समोर त्याला सुद्धा लाज वाटेल अशी गोष्टी. पण काही लोकांनी प्रियानो यावरून धरलं की नाही, तरी तो कुमारीच्या पोटी आलेला आहे आणि मग मर्याबाईकडे ते वळतात आणि तिची भक्ती करणं गरजेचं आहे. जर योहान याच 8व्या अध्यायाचं 41 वचन मी जे आत्ता तुम्हाला सांगत आहे त्याचा पुरावा मिळेल थोडासा. 41 वचन काय म्हटलेलं आहे प्रियानो? 8वा अध्याय आणि 41 वचन कोणी वाचेल? काय म्हणाले त्याला ते? मुद्दामून आता अजून त्याला बोचत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही आपल्या पित्याची कृत्य करता. म्हणजे काय? खरं तर तुम्ही वाईट कृत्य करताय. तुम्ही सैतानाचे लोक आहात. आता तो असं बोलल्यावरती ते सुद्धा त्याच्यावर चढफळून उठलेले आहेत. आणि काय म्हटलेलं आहे? पुढं म्हटलेलं आहे, ते त्याला म्हणाले, काय म्हणाले? आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. ते त्याच्याकडे बोट दाखवत नाहीत, पण ते म्हणतात आम्हाला तर आमचा तर जन्म व्यवस्थित आहे बाबा, आम्हाला एकच पिता आहे. प्रियानो, असे आज खोटे शिक्षकही भरपूर निघालेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या नंतर भरपूर काही गोष्टी शिकवण्यात येतात. आणि त्यापैकी प्रियानो बऱ्याच वेळेला मी जसं म्हटलं की मुसलमान लोकांनी मग आता दुसरं इंटरप्रिटेशन केलं. त्यांना त्रैक्य परमेश्वर माहीत नाही, पिता पुत्र पवित्र आत्मा याच्यावरती ते विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात त्रैक्य म्हणजे काय तुमच्यासाठी? स्वर्गीय पिता, मर्याबाई आणि येशू ख्रिस्त, हे त्रैक्य आहे तुमचं. त्या येशू ख्रिस्ताची आई मर्या आणि मर्याचा नवरा कोण? तर तुमचा देव. हा त्रैक्य आहे. ते पवित्र शास्त्राला वाचत नाहीत नीट. काही लोकांनी अशा रीतीचा दृष्टिकोन अजूनही ठेवलेला आहे. आणि का ठेवलेला माहिती आहे का? अशा गोष्टी का लोक बोलतात माहिती आहे का? कारण ज्यांना सत्य कळतंय ना, ज्यांना सत्य माहिती आहे ना, ते तोंडावर बोट ठेवून बसलेले आहेत. ते कधीच दुसऱ्याला काही सांगत नाहीत. आणि ते कोण लोक आहेत? कोण लोक आहेत ते? माझ्या समोर बसलेले लोक आहेत. तुम्हाला सत्य कळतंय पण तुम्ही सांगणार नाही कोणाला, तुम्ही बोलणार नाही कोणाला. अरे त्याने प्रश्न विचारल्यावरती मी काय उत्तर देऊ? मला तर जमणार नाही ते, कारण मी वाचलंच नाही आणि माझा विश्वासही नाही त्याच्यामध्ये एवढा. मग असे प्रश्न उभे राहतात प्रियानो. आज भारत देशामध्ये सुद्धा प्रियानो वाईट लोक यांना का फोपवत आहेत? कारण चांगले लोक जे आहेत ना ते शांत बसलेले आहेत. आणि म्हणून प्रियानो वाईट लोकांचं त्या ठिकाणी फार उदय चाललेला आहे. जे खरं आहे त्याच्याबद्दल कोणी त्या ठिकाणी बोलत नाही. जे चांगलं आहे ते चांगलं बोलावं, जे वाईट आहे ते प्रियानो वाईट आहे हे सांगावं. पण आज लोक प्रियानो वाईटाला प्रियानो चांगलं म्हणून मुलामत येतात. एखाद्याने काहीतरी कृत्य केलं, वाह म्हणतात, काय धाडस आहे रे तुझ्यामध्ये. मग ते खून का असू द्या, नाही तर बलात्कार असू द्या, ती चोरी का असू द्या, ते लाबाडी का असू द्या, लोक स्तुती करतात. तिथं कोणीतरी सत्य बोललं पाहिजे. अरे हे केलं, तू नालायकपणा केलेला आहेस, हे चांगलं नाही आहे, हे सांगणं गरजेचं आहे प्रियानो. एखाद्याने व्यसन केलं तर लोक म्हणतात स्टेटस आहे त्याचं. आज काय स्टेटस आहे, काय ब्रँड वापरतोस रे? उलट त्याला अजून विचारतील कोणते सिगरेटचं पाकिट आहे आणि कोणती ब्रँडचं दारू पितो तू. सत्य प्रियानो लपलो जात आहे. इथं प्रियानो
मार्टिन लुथर यांनी फक्त देवाचं वचन आणि फक्त प्रियानो पुढे जाऊन म्हणत आहे क्रिस्तुस, सोलूस क्रिस्तुस, ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणी नाही. तुम्ही वधस्तंभ घरामध्ये लावा, त्याच्याने काही होणार नाही प्रिया, चांगलं काही होणार नाही, पण वाईट मात्र होईल असं मला दिसतं. काही लोक म्हणतील हे असं काय बोलतायत पाळक साहेब, आपल्याला कुठेही सांगितलं नाही बायबलमध्ये की घरामध्ये वधस्तंभ लावा. अहो चर्चमध्ये पण कुठं सांगितलं नाही की वधस्तंभ ठेवा आणि त्याचं जाऊन चुंबन घ्या आणि त्याच्या पाया पडा, त्याला हार घाला, त्याला अगरबत्ती लावा. कुठेही मूर्तीपूजेला जागा नाही आहे प्रियांनो, कुठल्याही संतांना जागा नाही आहे प्रियांनो. आज वेगवेगळे संतांचे दिवस आहेत, देवाची स्तुती असो, त्या संतांची आठवण करून त्यांचं चरित्र सांगावं आणि त्या ठिकाणी प्रियांनो त्यांची साक्ष द्यावी. पण तिथं जाऊन कुठल्या तरी एखाद्या संताच्या चरणाजवळ बसून प्रियांनो त्याचं चुंबन घ्यायचं, त्याला हार घालायचा, हे बायबल नाही सांगत प्रिया, हे बायबल नाही सांगत. कधी कधी एक आश्चर्य वाटतं की नवीन करारातले संतांच्या मूर्त्या रोमन कॅथलिक लोकांनी लावल्या सगळीकडं, पण अब्रामाची मूर्ती, यांचा यहुद्यांचा एवढा मोठा हा माणूस, मोशेची मूर्ती, दाविदाची, ज्याने एवढं मोठं मंदिर शल्मोनाने बांधलं त्याची मूर्ती, ते का नाही दिसत? ते का दिसत नाही? मुळात मोशेबद्दल पण म्हटलं तर आपल्याला माहिती प्रियानो, ज्या वेळेला तो देवाने त्याला सांगितलं की तू दुधामाजाच्या देशात जाणार नाहीस, देवाला पाहिजेलं असतं तर तिथंच मारलं असतं ते त्यांच्यासमोर, म्हणजे काय मृत्यू केला असतं त्याचा. पण तो म्हणाला नाही, तुला मी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाईल, लोकांना जाऊ दे, तू जाणार नाहीस, तुला लांबूनच बघायला मिळेल दुधामाजाचा देश. पण त्याला मृत्यू त्या ठिकाणी देवाने दिला. कोणालाच माहीत नाही, कोणालाच माहीत नाही मोशेचा मृत्यू किंवा त्याचं शरीर कुठं आहे. नाहीतर मग मागच्या वेळेला मी जसं म्हटलं होतं, नाहीतर आपल्या ख्रिस्ती लोकांची पण हज यात्रा सुरू झाली असती, यहुदी लोकांची पण झाली असती, आपल्या आधी यहुदी लोकांची झाली असती, आणि ते दुधामधाचा देश सोडून त्या वाळवंटात गेले असते मुसा 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 करत. देवाला माहीत होतं ही असली मूर्तीपूजा नको आहे म्हणून, आणि म्हणून लोकांना जाऊ दिलं, आणि मग त्याचा मृत्यू कुठं झाला आणि त्याला मूठ माती दिली, देवाने ते करून टाकलं. क्रिस्तुस, सोलूस क्रिस्तुस, मार्टिन लुथर यांनी त्याच्यावरती जोर दिलेला आहे प्रियांनो. मानवाचं रूप धारण करून आला, तो देव होता आणि त्याने मृत्यू हा देखील स्वीकारला, पण त्यानंतर त्याचं पुनरुत्थान तिसऱ्याच दिवशी झालेलं आहे आणि तो आज देवाच्या उजवीकडे बसलेला आहे आणि परत एकदा तोच येणार आहे. कुठले संत येणार नाहीत, ना मरिया येणार आहे, ना योसेफ येणार आहे, किंवा दुसरे कुठलेही माणसं येणार नाहीत, तोच रिटर्न येणार आहे. सोला स्क्रिप्चर, सोला क्रिस्तुस, तिसरा आहे सोला फिडे. फिडे म्हणजे काय? फिडे म्हणजे विश्वास, फक्त विश्वास. लोकांना त्या ठिकाणी सवय लावली होती, काहीतरी तुम्ही करा, तुमच्या कर्माने तुम्हाला त्या ठिकाणी तारण मिळणार आहे. पण मार्टिन लुथर म्हणतात सोला फिडे. फिडे म्हणजे काय? फक्त आणि फक्त विश्वास, दुसरं काही नाही. तारण जर व्हायचं असेल तर फक्त विश्वास ठेवा, ह्या देवाला दुसरं काहीही चालत नाही आणि तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका. फिडे शब्द आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्या वेळेला शास्त्री आणि पुरुषांबरोबर सुद्धा येशू ख्रिस्ताचा वाद सुरू होता, त्यावेळेला त्याने सुद्धा त्याच्यावर भर दिलेला आहे. मत्तय 23वा अध्याय आणि 23 वचन काय म्हणतं बघा. मत्तय 23वा अध्याय आणि 23 वचन.
आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. या करायचे होत्या तरी त्या सोडायला पाहिजे असे नाही. येस, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी शास्त्री पुरुषांचा त्या ठिकाणी तो निषेध म्हटलेला आहे. आणि काय म्हणत आहे तर, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो. किती सुंदर वचन आहेत ना. पुढं काय म्हटले? ढोंग्यांनो. ढोंग आणताय तुम्ही, ढोंग. तुम्ही आव आणताय. मी आता एक दुसरं वचन काढणार होतो, पण ते वचन काढलं तर प्रश्नपत्रिका फुटल्यासारखं होईल. कारण ह्याच्यानंतर प्रश्नपत्रिका आहे. काय म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त? तुमची केवढी दुर्दशा होणार. का बरं त्यांना म्हणत आहे ढोंग? का म्हणत आहे? कारण पुदिना, बडीशेप, जिरे यांचा तुम्ही काय करता? दशमांश देता. कशाचं देताय? आपल्याकडे आणलं तर काय होईल? असं जर झालं असतं तर काय होईल सांगा ना. मी सांगितलं पुढच्या रविवारपासून सगळ्या चर्च मेंबरनी बडीशेप दशांश आणा. किती भरता तुम्ही बडीशेप? 5 किलो? किती भरता? 1 किलो? अर्धा किलो? अहो किती भरता मग? खाता का नाही बडीशेप? हां, अगदी थोडीशी असती, पण हे लोक म्हणतात त्याचा पण दशांश आणा. दशमांश द्यायला सांगितलेलं आहे. अरे पण कोणकोणत्या गोष्टीचा? म्हणून त्यांना तो म्हणतो तुम्ही ढोंग्या, तुम्ही पुदिन्याचा, बडीशेपचा आणि जिरे यांचा दशांश देता. आणि हे देत होते, पण नियमशास्त्रातील मुख्य गोष्ट म्हणजे न्याय, दया, विश्वास या तुम्ही सोडलेल्या आहेत. तुम्ही सोडून टाकलेल्या आहेत. जे मुख्य गोष्टी आहेत, कशातल्या? नियमशास्त्रातल्या गोष्टी. जे परमेश्वराने सांगितलेलं आहे ते तुम्ही सोडून टाकलेलं आहे आणि बाह्यकारी गोष्टींनी स्वतःला झाकून घेतलेलं आहे. प्रियानो, मार्टिन लुथर सुद्धा प्रियानो ते म्हणत आहेत, खरं देवाचं वचन बाजूला राहिलेलं आहे. रूढी परंपरा आपल्या भोवती चिटकवण्यात आलेली आहेत. मार्टिन लुथरने हे सुद्धा वचन त्या ठिकाणी सांगितलंय. तुम्ही काय करताय? माझ्याकडे वेळ नाही प्रियानो फार जास्त, परंतु यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत. यामधली प्रियानो तिसरी गोष्ट किती झाल्या? पहिलं काय आहे? कोणी सांगेल? पहिलं काय? सोला स्क्रिप्चरस. दुसरं काय? सोला क्रिस्तुस. तिसरं काय? सोला फिडे. फिडे म्हणजे काय? विश्वास. स्क्रिप्चर देवाचं वचन, क्रिस्तुस ख्रिस्त, फिडे म्हणजे काय? विश्वास. चौथं सोला ग्राशिया. ग्राशिया म्हणजे काय? इंग्लिशमध्ये एक शब्द आहे ग्राशिया म्हणजे ग्रेस, आणि मराठीमध्ये काय? ग्रेसला कृपा. सोला कृपा, फक्त देवाची कृपा, याला चिटकून राहते म्हणत आहेत. आणि प्रियानो, ज्या वेळेला ह्या गोष्टी मार्टिन लुथर साध्य करणार आहेत त्यावेळेला त्यांना हे सुद्धा माहिती आहे की देव त्यांच्या बाजूने आणि देवाची कृपा देव मला देणार आहे. आणि म्हणून ते त्या विश्वासामध्ये जगत आहेत. आणि त्या लोकांसमोर, सर्व धर्मसभेसमोर एकटा माणूस उभा राहिलेला आहे. इंग्लिशमध्ये त्या शब्दाला प्रियानो आम्हाला सुद्धा ज्या वेळेला सांगितलं गेलं, तो भाग शिकवत असताना आमचे सर सुद्धा म्हणाले, मार्टिन लुथर सर्व धर्मसभेसमोर ते अशा रीतीने बसलेले आहेत सगळं, आणि ते म्हणतात, हिअर आय स्टँड, तिथं मी ठाम उभा आहे. मोठ्याने बोलतात ते, पण त्यांच्या अंतःकरणात देवाच्या कृपेचा अनुभव ते घेत होते. देव त्यांना धैर्य देत होता की होय, सगळं जग एका बाजूला असू द्या आणि मी एका बाजूला आहे, आणि माझ्याबरोबर जर देव आहे, देवाची कृपा मला आहे. हिअर आय स्टँड ते म्हणतात.
सोला स्क्रिप्चर, सोला ख्रिस्तुस, सोला फिडे आणि सोला ग्राशिया. देवाची कृपा. त्यामध्ये प्रियांनो देवाची कृपा आहे, आपण काही करू शकत नाही. बरीच वचनं आहेत, पण त्या ठिकाणी प्रियांनो एक काढूया आपण. लूक शुभवर्तमान 22 आणि 29 काय म्हटलेलं आहे. लूक शुभवर्तमान 22वा अध्याय 29 वचन. पुढे येस, जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हाला नेमून देतो. देवाची कृपा आहे आणि तो म्हणतो देवाने मला दिलेलं आहे राज्य, मला अथॉरिटी दिलेली आहे, मी स्वतःहून काही करत नाही आहे. जर येशू ख्रिस्त तेवढा नम्र मानवाच्या रूपाने झालेला आहे आणि देवाला त्या ठिकाणी तो त्या गौरव देत आहे, आपण माणूस कुठल्याही पदावर असो, कितीही मोठे असो, आपण ते म्हटलं पाहिजे की ही देवाने मला दिलेली गोष्ट आहे, मी स्वतःहून कमवलेली नाही आहे, मी स्वतःहून घेतलेली नाही आहे ही. आज आपण श्रीमंत असू, मोठ्या हुद्द्यावर असू, मोठ्या प्रियांनो आपण घरातले मुख्य असू, पण त्याच्यामुळे प्रियांनो आपण आपला अधिकार दाखवणं सोडून द्यायला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे नाही, ही फक्त देवाने आपल्यावर कृपा केलेली आहे. मी कोण, नाहीतर माझे घराणे काय की देवा तू मला इथपर्यंत आणलेलं आहेस. कोण म्हणतं? दावीद म्हणतो प्रियांनो, मी कोण आणि माझे घराणे ते काय. अरे कोण होता तो? कोण होता दावीद? इस्रायलाचा राजा. पण सगळ्यात सुरुवातीला दाविदाची ओळख काय? धनगर, मेंढर राखत होता इस्रायल देशामध्ये. काय होतं तो? स्वतःला पडताळून पाहतो, आपली लायकी काय, आपण कोण आहोत. हे फक्त देवाने त्याच्यावर कृपा केली आणि म्हणून प्रियांनो तो इस्रायलाचा एक साधा मेंढपाळ इस्रायल देशाचा राजा झालेला आहे आणि मिसर देशाचा पंतप्रधान झाला देवाच्या कृपेने. कोण तो? योसेफ. कोण होता तो? भावांनी विकलेला गुलाम म्हणून, संपलं, गुलाम म्हणून विकला गेलेला आहे. पण देवाची कृपा होती प्रियांनो की तो मिसर देशाचा पंतप्रधान झाला. जर देव त्या ठिकाणी नाही आहे तर आपण काही नाही प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो आपण जे आज या ठिकाणी भूतलावर जिवंत आहोत, श्वास घेत आहोत, फक्त देवाची कृपा आहे. लोक पटापटा जातात प्रियांनो, पण अजूनही आपण आहोत, देव आपल्यावर कृपा दाखवते. त्या कृपेचा गैरफायदा घ्यायला नको किंवा फायदा घ्यायला नको. थोडक्यात म्हणा, आहे ना कृपा, मग बिंदास कसंही जागायचं. अरे मिळते देवाची कृपा. त्या माणसाची आठवण येते प्रियांनो. कोणता? मिळत आहे, घे ओरबडून. कोण माणूस? सोन्याचं अंड देणारी मूल, सोन्याचं अंड देणारी कोंबडी. रोज एक मिळत होतं, किती छान होतं त्याला. पण तो म्हणाला नाही, हिच्या पोटात सोन्याची अंडी ती देते तर काय सोनं असेल. कापून काढली, सगळी अंडी एकदम पाहिजे होती. आज आपण जगामध्ये आहोत प्रियांनो, सर्व काही देवाच्या कृपेमुळे आहे, कुठल्या माणसाने नाही. लक्षात घ्या, आपण कुठल्याही गोष्टीमध्ये असू, हुद्द्यावर असू, पदावर असू, मोठे असू, श्रीमंत असू, अधिकारयुक्त काहीतरी असू किंवा नसू सुद्धा, सामान्य माणूस जरी असू, देवाची कृपा आपल्या सर्वसामान्य माणसांवर देखील आहे. मार्टिन लुथर यावरती जोर देतात. सोला ग्राशिया, ग्रेस, त्याच्यामधून ग्रेस शब्द निघाला आहे, कृपा आहे. भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रियांनो.
पण ह्या 4 मुद्दे प्रियानो फार महत्त्वाचे आहेत आणि त्या मुद्द्यांमध्येच प्रियानो आपण सर्वजण आज त्याच मुद्द्यावरती ठाम आहोत. आणि म्हणून प्रियानो मी दरवेळेला सांगतो, बायबल जे काय शिकवतंय तिकडे लक्ष द्या. उद्या मी देखील याच्यातून जर काहीतरी सांगितलं नाही, तुम्हाला माझ्याच मनाचं काहीतरी मी सांगितलं, तुम्ही मला लगेच विचारू शकता, पाळसाहेब याला शास्त्राचा आधार काय आहे सांगा, कुठं लिहिलेलं आहे. तुम्ही विचारू शकता, मी सांगायला तयार असायला पाहिजे. पण मी सांगणारच नाही तुम्हाला चुकीचं काही. तुमच्यावर तशी पाळीच येऊ देणार नाही की मी काहीतरी माझ्या मनाचं सांगत बसेल. मग कुठलीही गोष्ट असू दे. 16 आणि म्हणून उद्याच्या दिवशी प्रियानो या गोष्टीला 600, 650 किंवा 700 वर्ष होतील. रेफॉर्मेशन डे म्हटलेलं आहे त्याला. अख्ख्या जगात ज्या ज्या मंडळ्या आहेत प्रियानो, मोठमोठ्या मंडळ्या, तिथं प्रियानो हा दिवस गाजवला जात आहे. सो किती गोष्टी पाहिल्या प्रियानो आपण. सगळ्यात पहिली 16 स्क्रिप्चर बायबल, 16 ख्रिस्तूस, 16 फिडे म्हणजे काय विश्वास, आणि 16 ग्राशिया म्हणजे काय कृपा. 4च आहेत. मी आज 4 सांगितलेत प्रिया. महत्त्वाच्या लक्षात घ्या, याला विसरू नका. आणि याच गोष्टींच्या आधारे नंतर प्रेषितांचा मतांगीकार जो आपण वाचतो ना, तो तयार करण्यात आला. मग त्यामध्ये जे काही आपण बोलतो या बेसवरच प्रियानो तो नंतर खरं तर प्रेषितांनी तो केलेला आहे आणि मार्टिन लुथर यांनी त्याच्यावरती जोर दिलेला आहे की याला सोडून तुम्ही दुसरीकडे काही करू नका. हे सोडलं, प्रेषितांचा मतांगीकार सोडला, मग माणूस भटकणार सगळीकडे. हे सुटू देऊ नका. आणि म्हणून लक्षात घ्या, दर पहिल्या प्रभुभोजनाच्या रविवारी आपण मुद्दामून तो घेतो. काही लोकांचा पाठ झालेला आहे, परंतु प्रियानो ती तत्त्व दिलेली आहेत, डॉक्ट्रिन सिद्धांत दिलेले आहेत, त्यामध्ये कुठंही बाहेर जायचं नाही. प्रभू सहाय्य करो. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. आभार मानत आहोत प्रभू, तुझ्या आत्म्याच्याद्वारे आम्हाला या ठिकाणी चालवलंस. मनुष्याचं नाही, परंतु तुझ्या वचनातून प्रभू आम्हाला तू सहाय्य केलेलं आहे. खरोखर प्रभू, तुझं वचन हे सर्वात महत्त्वाचं आहे. दाविदासारखंच प्रिय आमचं देखील जीवन असू दे की तुझ्या सान्निध्यापासून आम्हाला दूर घालू नकोस. तुझा पवित्र आत्मा आमच्यामधून काढून घेऊ नकोस. जरी एखादा व्यक्ती प्रभू वचनाच्या बाहेर जाऊन काहीतरी विश्वास ठेवत असेल, त्याला आज पुन्हा एकदा शहाणपण बुद्धी दे, मार्गदर्शन कर. आणि आज प्रभू पुन्हा एकदा तुझ्या विश्वासामध्ये तो टिकून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जवळून ओळखेल. जे शास्त्र सांगत आहे, पवित्र शास्त्र सांगत आहे, त्याशिवाय दुसरं काहीही आपल्या जीवनामध्ये त्याने स्थान देऊ नये. ये प्रभू, तुझ्या पवित्र हातात आम्ही स्वतःला सादर करत, आज ही तुझी प्रिय मंडळी यांचं आध्यात्मिक जीवन, पवित्र शास्त्राचं वाचन आणि प्रभू त्यांचं प्रार्थनामय जीवन हे देखील प्रभू तू आशीर्वादित कर. जसं सुरक्षित इथपर्यंत आम्हाला घेऊन आला, या दिवसात, या आठवड्यात आणि नवीन महिन्यामध्ये प्रवेश करण्यास सर्वांना प्रभू तुझी कृपा दया दे. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बापा. आपण उभे राहूया प्रियांनो, प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, आमची रोजची भाकरच असते, जसे आमच्या ऋण्यास तसे तो आमचे ऋणी असो, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाटप असो, कारण की राज्य सामर्थ्यांवर सर्व काळ तुझेच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांना असो.